तर मित्रांनो काय विषय झालाय, पाऊस हा बराच वेळ झाला चालू आहे, म्हणजे 2 तास तरी झाला असं मला वाटतंय. झोपलो होतो, जस्ट आपाचा फोन आला. दुकान लावले ना आपाने, काय भरता येणार सामान, पाऊस म्हणजे कायच करता येणार, ये म्हणे गाडी घेऊन चाललोय आपल्याला आता सामान आणायला, भरून लागायला. पटकन जाऊन गेट उघड, अक्षर गेट गेट. किती दिवस झाला पाऊस नव्हता. तसा रोजच पाऊस आहे, पण आता जसा पाऊस आहे ना, तो पाऊस कंटिन्यू पाऊस आहे. एवढ्या पावसात आपण थांबल्यात यार. पण इतका पाऊस आहे, इतक्या वेळ चालू झालाय, तुम्ही कसं काय बसला? आता उघडला पुन्हा म्हणलं नाही यायचा. सगळी जागा आहे ती ओली झाली. उघडला होता. होय. तो किरण करते. हा टाक. असं ठेव. तो का असते छत्री. गाडी राहू द्यायच, मग परत घ्या. हा गाडी राहू द्या म्हणलं. राहू दे पुन्हा लॉक करा गाडी. मग केली. पाऊस पाणी आले की आपण लावायचंच नाही ना दुकान. अरे पण म्हणलं पाऊस नाही यायचा, आता उघडलं होते. होय. आता पाऊस कमी झाला थोडं थोडं. आपण गाडीतच ठेवू का सामान? राहू दे, पुन्हा उघडला घेतो. पाऊस टॉमी अय सर माग. तर मित्रांनो, आता सध्या मी चाललोय कृष्णाला आणायला. पाऊस उघडलाय आपा, पाऊस उघडलाय, पण तुम्ही जाऊ नका आता. तिथं सगळा चिकुल बिकुल झालेला असेल, मोकर नका तिथं जाऊन बसून चिखलात. बास झालं, नको बास. आता लय झालं, आज काय झालं ते झालं तुमचं. आलोय पोरांची शाळेपाशी. अक्षय गेल्या पोरण लावून. या टायमाला गर्दी लय होते, कारण शाळा सुटली ना. गाड्या तरी बघत जावा की रे. तो कृष्णा रोज काय करतो, ट्युशनला जातो 8 वाजता सकाळी. वामा पण जातो. सगळी उठायच्या आधी कृष्णा उठून लगेच ट्युशन. शिकतो का ट्युशन मध्ये? होय रे, तुम्ही शिकता का काय टाइमपास मारता? तुमची तक्रार आली आहे. हसतो काय? ही काय झाली? छोटी छोटी इकडे बघ ना. कुठे पाणी? कोंबड्याचा दार सुटली. हाय ते का पप्पा? काय केलं? अहो, नुसतीच मिरची दिली. भाजा दे की. मला पण तेच करतो, मिरच्या देते खायला. भाजा दे की. भाजा कोण देणार? मला दे की बाजा. का पिवड्या? अरे अरे घ्यायचा डबा दे की. कुठे पिवड्या? आज इकडे गेली चलत चालल्यावर आज. ए कृष्णा, दप्तर घे तुझं. कोण आम्ही काय नोकर आहे का तुझी? दप्तर ही ती वागवायला वर तुला कळत नाही का? हा घेते. शाळेत जायचं तू, वागवायचो आम्ही का? अभ्यास अभ्यास करायचं नावाने मोबाईल घेते डबा. चल, तिचं बोट चेंबल, तिचं बघ बोट चेंबल. तर विषय काय झाला आहे, मोबाईल बंद कर की. 24 तास मोबाईल चालू असतो. इतक्या वेळ कुठं होती? बर. तर आपा मगाशी कुठल्या तरी एका बाईचा फोन आला होता. त्यांनी हे सांगितलं, तुमच्या त्या पायाचा व्हिडिओ बघून उपाय सांगितला. ए पोरांनो गप्प बसा की रा. लिंबाचा पाल तुम्हाला कोणी सांगितलं?
लिंबाचा पाला आणि गोमूत्र हे दोन त्याचा रगडा करून लावायचा, असं म्हणजे पायाला लावायचं, कायमच निघून जातं. तर तेवढं लावा, नाही तर मग ती पिकलेलं केळ बांधून ठेव, पिकलेलं केळ लावायचं त्याला. मग ते गावठाण कुठं आणायचं? गावतार का गोमतार? दूधवाले काका नाही तोय त्याच्याकडे कुठं गाय आहे? गाया का? गावरान गाया वगैरे. गोमतार आणा फक्त, आणि कडुलिंबाचा पाला दोन मिक्स करून आय वाटून द्या आपल्याला, बरं का? मला आहे का? का तिकडे नको बॉट करू, नाही तर माझा तसा नासून दे. चांगलं सांगतोय की. माझ्या पुरतं बोल. तुमचं सांगतोय, तुम्हाला वाटून आहे लावून देईल. मला आहेत की हात, माझा हात गेलं काय कुठं? मी रोजाने बाय लावीन एखादी तेवढ्या पुरती. हा, आणि जेवण बनवायला त्याला पण बाहेरच लावायचे का रोजाने कपडे? माझी सून नाही का मला भाकरी घालायला? बर, पूजेला सांगतो वाटून काटून लावायला. सून आहे की मला भाकरी म्हातारपणा लेव खाय सून आहे. आय काय केलं आपल्याला तो? का मग सरळ म्हणते ला काय हात नाही काय लावायला, हात पुरत नाही काय मला का? मग तू कशाला आहे? हा, मस्त बाबा असल्याने बसाय घरात. आपा काहीतरी म्हणू नका उगाच. नाही म्हणून दे तिने. म्हणले काय तू असं? विचार न कधी म्हणले? तो कशी गप बसली मुगास लावल्याने? विचार म्हणजे का त्याचं ध्यान आहे का माझं? हाताने मार खायचा लय शेण आहे ते. नाही शियानं येडं म्हण नको, पण तू म्हणते का नाही तशी? नाही, दुपारा बी तेल लाव, मग पुढं बांब लाव, चोळ, हा मांडी पुतरून गुडघे पुतरून कवा व्यस्त चोळायचं. काम दिवसा करून बी तीस, बसून रात्री बी बसून तीस, दुपारा बी मग तीस. आपल्याला दुसरी काय कामच नाही तर तेवढंच काम आहे, हातपाय चोळायचं. मी काय नाही म्हणलं, चोळ, ते हाणायचं, मलम आणलाय मारायचं, ना, लेका सोनं देखत शिवाय द्यायची. मलम लावरा म्हणलं इथं पायाला जाऊ. मलमचं सांगितलंच नव्हतं. तू हात नाही का? हात पुरत नाही, मलमचं सांगितलंच नव्हतं. कुठं म्हणलं तसलं तेल घेऊन इथं हितवर मांड्याला लावून पाय चोळून मग मला पोचतंय आतमध्ये, लावा की, मला हितवर- लावायला काय. अगं हात सगळीकडेच पोचतात, पण लावायचं ना मग मग हितवर. लय आजारी माणूस असला तर हात नाही, पाय नाही, उचलायला आलं नाही, मग त्या माणसाची सेवा करतो. मग आता असं आता म्हणणं रोज का दांड्याला जाते, 1500 कमावते, घरी आलं का मला म्हणते बांबला तेल लाव आणि चोळ. मग आपण लुळ खुळ झाल्यावर चोळणार का तू? बघा येईल तवा तवा चोळा येईल, पण हात पाय चलतंय ना आपलं. 1500 कमवतात म्हणजे आपण देत नाही तुझ्याकडे पैसे म्हणून मला म्हणतात. कसं अरे वाटतं, ती मी काय मागितलं. म्हणते, मला बॅलन्स नाही म्हणते, बॅलन्सला पैसे द्या. हम्म. मागितलं होतं पण मी कानेराळ टाकलं, हम्म. परत म्हणलं आयला सका मागते, बॅलन्स नाही म्हणते, हाय देवा धर्मातच बघते ती बी काय. मी 300 रुपये दिलं तिला, याच्यावर बॅलन्स टाकला. टाकला का बॅलन्स? गेलं माझ्याकडे पासून त्याला 10-15 दिवस दिलं पैसे. बघितलं मी टाकलाय काल तुला बॅलन्स. सकाळी टाकलाय तो. त्याला दिलं. सकाळी तो बॅलन्स टाकला आणि पैसे घेतलेला चौथा दिवस आहे. चौथा दिवस नाही, त्याला 5-6 दिवस, आठवडा आता झाला. 15 दिवस म्हणले. 15 दिवस नाही, आठवडा झाला, 5-6 दिवस झाले. तूच सांग कोणाचं माझ्या चुकतंय मी बाबा? काय बी आणते खरंच ते माहिती काय आहे. काय खर्चले पैसे? काय खर्चलं म्हणजे काय लागते घरात, साखर नसली आणायला लागते, माळव नसलं आणायला लागते. तिथे 100 रुपये मी साखर दिलं का नाही राखलं? आणि काल कुणी आणली साखर, तुला पैसे मागलं, तू काय म्हणला दर 500 रुपये, मी काय म्हणलं नको आता तुझं पैसे राहू दे, माझ्या बसल्या पैशात मी साखर आणली. तो कुठला असलं आणला? नसल्या असल्या टायमाला नाही ते लागत. मग ती काय ती दिली आणि तीच खरंच. जाऊ दे गाड्या तुमचं बरं, तुम्ही ती काय करा. ते काय कर, त्या नंदीला बोलून घे इथं, हा, त्या दिलीपला नंदीला काय करायचं? ते घेऊन तरी जमाना येत ना, नाही तर मग माझ्या हातून काहीतरी घडल. या वयात हा. काय तिला कुठे लावतात? काय झालं ते सांगता येत संसार ना तुमचा माझ्या सगळा संसार. हम्म. काय लागलं जेवण. आधी पोलीस फेक गं बाबा.